आंदोलन आहे ना, हे रेतीवाल्यांचं आंदोलन आहे, वाळूवाल्यांचं आंदोलन आहे म्हणून जरांगेचं. यांच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी डोक्यासाठी जर हे आंदोलन असतं तर ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा मेरिट पेक्षा ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचं मेरिट कमी आहे, पण तरी पण त्यांना ते आरक्षण नकोय. कारण गाव वगैरेमध्ये तुमच्या आमची पोरं कुठेतरी नेतृत्व करायला लागले, कुठेतरी पुढे यायला लागले. गावगाडा तुमचा आहे. गावगाड्यातल्या या ओबीसीने एकत्र यायचं ठरवलं ना, आणि हे वाहून जातील, यांची डिपॉझिट जप्त होतील, डिपॉझिट. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? धनगऱ्या बघायचे असतील तर आदिवाडीच्या बिरोबाला जा, माळेगावच्या खंडोबाला जा. बंजारा बघायचं असेल तर पोहरा देवीला या कधीतरी. वंजारी बघायचं असेल तर दसऱ्याच्या मेळाव्याला भगवानगडाला या. अकरा पगड जाती लोक वडिलाला, अकरा पगड जाती आपल्या खानिकनाथगडाला जा. भटके विमुक्त जातीला मध्ये महिना जत्रा आमच्या माळेगावची भरती. तुम्हाला जेजुरीच्या खंडोबाला गेला तर प्रत्येक वर्षात 2 जत्रा भरते. समोरची अमावस्या वेगळी, बाकीची अमावस्या वेगळी. कुठल्या अमावस्येला फक्त भटक्या म्हणजे कोण भटके त्या अमावस्येला येतात. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही या कारखानदारांच्या नादी लागला. कारखानदारांच्या नादी लागून आमच्या ओबीसीचं आरक्षण तुम्ही बुडवलंय, डुबवलंय. तुम्ही आमच्या बाजूने बोलत नाही. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसी कधीही माफ करणार नाही. अहो, आम्ही तुमच्याकडे बघून आम्हाला वाटलं होतं या महाराष्ट्रामधला कोणतरी पंतप्रधान होईल. आता आमचं तर होत नाही. 1-2-3 काय होती माणसं बिचारी पंतप्रधान पदाच्या लायकीची गेली निघून. आम्हाला वाटलं होतं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाकडे जाईल, पण देवेंद्रजी गावगाड्यातल्या ओबीसीच्या अनाथ जर माती तुम्ही काढवली तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाचं देशाच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकणार. का बोललं असं? का बोललं ते सांगतो. या महाराष्ट्राचा इतिहास असं सांगतो, दिल्लीच्या हेलिकॉप्टर तो महाराष्ट्र माझा. मी मराठा विरता म्हणत नाही, महाराष्ट्र माझा. तुम्ही तख्तच राखा, फक्त तुम्ही लाल किल्ल्यावरची दोरी पटकवू शकत नाही. कारण तुम्ही गावगाड्यातल्या लोकांच्या अनाथ माती कालवताय. तुम्ही गावगाड्यातल्या ओबीसीचं भटक्यांचं पालाचं आरक्षण तुम्हाला पाहिजे.